सुंदर मनामध्ये भरली। ते मी बोलतो आबांशी। माफ करा दौलत शेठ, पण आता परिस्थिती अशी नाही की मी आब्याला कामावरून काढावं किंवा त्यांनी स्वतःहून सोडून जावं। चल 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 फोन ठेव चल। मी आबांशी डायरेक्ट बोलतो आणि तुझी डील तोडतो की नाही पाहतो। पण होय, काय झालं? काय नाही, मग दोघांची तोंड दोन दिशेला काय? मामी हा खोटं बोलला माझ्याशी। काय खोटं बोलला? मला म्हणे वेळ नाहीये, दुसऱ्या साईटवर जायचंय। मग इथं कसा आला? इथं आलो कारण आई आलती माझ्या साईटवर। तुझ्यासारखं फोनवर नाही अक्कल शिकवत ती। मी बी भेटायचंच म्हणत होते ना। आपण मला जायचं होतं दुसऱ्या साईटवर। आता नाही जायचं वाटतं। ए आत्ता सर म्हणलेत मला येऊ नको म्हणून, ते बी आई समोर। विचारायला आय सांग बरं हिला। हा, याचे सर बोलले त्याला डेरेक उद्या ये म्हणून। बरं, आता साक्षीदार बी ठेवायला लागला तू। साक्षीदारांना पुरावा घेऊन फिरायची गरज नाही मला। हो मामी याच्या चांगल्यासाठीच म्हणत होते ना मी, तर कधी मला वेळ नाही, कधी गरज नाही, कधी इच्छाच नाही। ए इच्छा नाही कधी म्हणलो नाही मी। आता म्हणशील बी तू। अबे तू असा शर्यतीत उतरणार आहे बिना तयारीचा? बिनतयारीचा असं कोणी सांगितलं का तुला? कुणी सांगायची काही गरज नाही, कळतं मला। ए 10-12 दिवस झाले तुला ट्रेनिंग करून तर लय एक्सपर्ट झाली का तू? अभ्या, किती दिवस घालवले ना हे महत्वाचं नाहीये, त्यातून काय ज्ञान मिळतं हे महत्वाचं आहे। शर्यतीसाठी मोहनचं जे काय सांगतील ना ते तू नीट समजून घेतलं पाहिजे, कळलं? तू घेते ना, बस झालं, मला नकोय। अबे भांडायचं नाही हा, काय भांड ठेवायला की नाही, भांडू नका रे पोरांनो। चल आई निघतो मी, भांडत बसायला वेळ नाही मला। मला बी वेळ नाही आणि काही हौस नाही तू अशी भांडायची। आदर्श नारी आहे ना तू। हा आरत्या ओळख तुझ्या आता। तू जाय निघ इथून, नाहीतर राडे होतील आता। तू करणार? मला गरज नाही राडे करायची, तू जाय ना इथून। ए तू कोण सांगणार जाय म्हणून? अप्पा। हा अभ्या अप्पा आले। निघ तू आणि भांडू नका रे लेकरांनो, भांडू नका, सावकाश जा बरे बाबा। अगं तू तरी समजून घे ना बाई त्याला। अहो मामी, मी नेहमी समजून घ्यायचा प्रयत्न करते, तुमचाच मुलगा मला समजून घेत नाही। हो हा काय 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 नाही। मग चेहरा काऊन पाडला असा? नवीन पिढीचं काही कळतच नाही बाई मला। तुम्हाला आता कळलं होय? अहो तुमच्या धाकट्याला जेव्हापासून मी सूट फुटलं ना तेव्हापासून मला बी असंच वाटत आहे। चला याला मोहन सरांची काय प्रॉब्लेम आहे? त्यांची टिंगल करतो हा? अरे एवढा मोठा माणूस आहे तो, काय संबंध आहे त्यांचा अभ्याशी? खरं तर ते दौलतची ट्रेनर आहेत, पण अभ्याला कळावं म्हणून ते मला शिकवतायत। केवढे उपकार आहेत त्यांचे आपल्यावर, आणि अभ्याचं काहीतरी भलतच चाललेलं असतं। मायाशीच हा असा वागतो, काय वाकडं केलंय मी त्याचं? आणि राग मायावर आहे ना, पण मग तू ज्ञान कायला नाकारतो? माझा राग ज्ञानावर काढायचा नाही एवढं साधं कळत नाही त्याला? सॉरी म्हणलाय ना तू तुला। अहो मामी पण परत तेच, ये रे माझ्या मागल्या। हा अभिमन्यू पण ना नाही झेपत तर कायला सोडायचं ना घर? दादा घराचं काही नाहीये, त्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी राग आहे। कसला? तेच तर कळत नाहीये ना। अभ्या, मला काही बोलायचं असेल तर बोल, पण मोहन सरांना बोललेलं मी खपवून घेणार नाही। मोहन सर लय भारी आहे। अभिमन्यू ना, थँक्यू। मी मोहन। माहिती कसं चाललंय ट्रेनिंग? कोणाचं? तुझं?
चाललंय ठीक. का म्हणजे काय प्रॉब्लेम? नाही. लतिका तुझ्याविषयी खूप बोलते. खूप लकी आहेस तू. का? अशी पोरगी तुला भेटली. तुझ्यासाठी खूप एफर्ट घेते लतिका. कितीही काही होऊ दे पण ट्रेनिंग मिस करत नाही. खूप प्रामाणिक आणि एफिशियंट आहे ती. जिद्द, चिकाटी, विल पॉवर हे सगळे गुण आहेत तिच्यात. खरंच सांगतो मी अशी पोरगी कधीच पाहिली नाही जी आपल्या नवऱ्यासाठी एवढी फाईट करते, स्वतःला तयार करते. ताप आला तरी पण ग्राउंडवर आली, पण ट्रेनिंग मिस नाही केला. नवीन काही शिकण्यासाठी नेहमीच तयार असते. अरे तुला पटणार नाही, ज्या गोष्टी शिकायला दौलतने 4 दिवस घेतले त्या गोष्टी ही 2 दिवसात शिकली. नेहमी हसरा चेहरा आणि डोळ्यात कमालीचा कॉन्फिडन्स. तिच्याकडे बघून शिकवायला आणखीन मजा येते. मनात एक आणि चेहऱ्यावर एक असं नाही तिचं. आणि नुसतं मनानेच नाही, शरीराने पण ती सुंदर आहे. हो हो काय बोल राहिले तुम्ही? ते माझ्या समोर. म्हणजे बायको आहे माझी, लग्न झालंय आमचं. तुझी बायको माझी स्टुडंट आहे. मग स्टुडंटला अप्रिशिएट करणं काय गुन्हा आहे? पण हे सुंदर बिंदर कायला म्हणता तुम्ही? नाही आहे की ती सुंदर? हाय ना, पण मग तुम्ही नका ना म्हणू तिला. तुम्ही तुमचं फिटनेस अँड ट्रेनिंगकडे लक्ष द्या ना. हे कायला? का नाही आवडत मला. काय नाही आवडत? म्हणजे मी सुंदर म्हणालो ते तुला नाही आवडलं की ती तुला नाही आवडत? तेव्हा मॅरिड आहे ती आणि आमचं बरं चाललंय सगळं. असं वाटत नाही मला. मी काय म्हणतो लतिका, तुम्ही दोघं एकदा शांतपणे बसा आणि बोला. हा ना, एवढी शर्यत तोंडावर आलेली असताना असं भांडत बसायचं बरोबर नाही तिला ते. अहो मामी तो कयावरूनही चिडतो मायावर. आता मग तू समजून घे त्याला. आई तू तिलाच काय ग सांगू राहिली? त्याला बी सांग ना जरा. मग त्याला सांगितलं नसेल असं वाटतंय वैर तुला? आता साईर बैर झालाय तो थोडा. होणारच ना, आपण कोणी त्याच्या बरोबर नाही ना. आणि म्हणून ह्या सगळ्याचा राग तो मायावर काढतो. म्हणजे का बोलली का ती? काय रडली आज? रडली का? तुझ्या काळजीने. माझ्या काळजीनं? हां, म्हणत होती त्याचा स्ट्रेस मी घेऊ शकत नाही, त्याला घरी नेऊ शकत नाही, त्याचा मनावरचं ओझं मी कमी करू शकत नाही, मी त्याच्यासाठी काही करू शकत नाही. मेहनत तो खूप घेतोय पण त्याला कोणाची साथ नाही. त्याच्याकडे पैसे नाही, घर नाही, ट्रेनर नाही, या साईटवरून त्या साईटवर प्राणायामाला बसली तरी तिला वाटतं की हे सगळं तुला मिळालं पाहिजे. एवढं डेडिकेशन नवऱ्यासाठी? अशी बायको मिळणं भाग्य आहे तुझं. तू जर तिची कदर केली नाही तर इट्स युअर लॉस. आणि हे मी तुला माझ्या एक्सपिरियन्सने सांगतोय. हा, मी पण असंच होतो, इगोइस्टिक. करिअरसाठी स्वतःला झोकून दिलं, ट्रेनिंग क्षेत्रात खूप यश मिळालं, पण बायकोकडे कधीच मन मोकळं नाही केलं. खरं सांगू आता वाटतं खूप गप्पा मारायला पाहिजे होत्या, क्वालिटी टाइम स्पेंड करायला पाहिजे होता. कारण कितीही झालं तरी प्रत्येकाला गोष्टी शेअर करायला एक पार्टनर लागतो. आज माझ्याकडे नाव आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, सगळं आहे, पण माझ्या आयुष्यात मैत्रीण नाही. माझं जिच्यावर खूप प्रेम आहे ती बायको नाही. माझी मुलगी पण तिच्या आईकडे राहते. आमचं नाही पटत. अरे कुठल्याही 2 माणसाचं 100% पटत नाही, पण प्रेम असतं ना. प्रेम बी मला गरजेचं नाही वाटत. एकदा ही शर्यत झाली ना. ही शर्यत तू जिंकशील, पण आयुष्याची शर्यतीचं काय? तिथे एकटा कसा आणि किती धावणार तू? जी चूक मी केली ती तू करू नकोस. बायकोची कदर कर, वेळीच तिला थांबव. म्हणजे बिकॉज ऑफ माय मिस्टेक आय लॉस्ट माय लव्ह. आता आमच्यातलं अंतर इतकं वाढलंय की ते मिटवणं शक्य नाही. तुमच्यातलं अंतर वाढण्याआधी मिटाव. खरं सांगू मन्यू, देवानी इतकी चांगली बायको दिली आहे, भांडून घालू नकोस. सगळं काय परत मिळेल. एवढं प्रेम करणारी बायको नशिबाने मिळते. विचार कर, पटलं तर बघ. सर सर आता माझ्या बायकोचे सर म्हणजे माझे बी सरच ना. ऐक, ऑफिशियली आय कांट टीच यू, पण टिप्स जरूर देऊ शकतो. तुझी स्ट्रेंथ चांगली आहे, खांदे घट्ट कर आणि श्वास. तू जिंकणार आणि तुझी बायको तुला हरू देणार नाही.